डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का देत पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पण सध्या शिवसेनेत असलेले माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर काँग्रेसमधील प्रभावी नेते सुनील खवळे यांनी भाजपात दाखल झाल्याने शहरातील राजकीय चित्र पलटून टाकले आहे। मागील निवडणुकीत काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेले सद्दाम शेरीकर नंतर शिवसेनेत गेले होते, मात्र यंदा त्यांनी भाजपची वाट धरत प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। मुस्लिम समाजात त्यांचा भक्कम जनसंपर्क असल्याने या मतदार वर्गाचा झुकाव भाजपकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये 3 वेळा नगरसेवक पदाचा वारसा असलेल्या खवळे कुटुंबातील सुनील खवळे यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून ते भाजपकडून निवडणूक लढवणार असून त्यांच्या कन्या स्नेहा खवळे यांनाही भाजपने उमेदवारीची हमी दिली असल्याची माहिती पक्ष स्तरावर मिळते। मागील निवडणुकीमध्ये खवळे कुटुंबाला प्रभाग क्रमांक 4 मध्ये संधी मिळाली होती। या 2 प्रभावी नेत्यांसह अनिल गवळी, शब्बीर सुभेदार, सैफन काझी, श्रेयस खवळे, सोहेल फराज यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा स्वीकारला। या मोठ्या पक्षप्रवेशामुळे अक्कलकोटमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकास कामांना गती मिळत असल्यानेच आम्ही पक्षांतराचा निर्णय घेतला। आमच्या प्रभागातही विकास व्हावा या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केला, असे शेरीकर आणि खवळे यांनी सांगितले। या कार्यक्रमास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, ज्येष्ठ नेते शिवशरण जोजन, शिवराज स्वामी, अप्पासाहेब बिराजदार यांची उपस्थिती होती। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।